22 जानेवारीला अयोध्या येथे प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे आणि त्याची जय्यत तयारी जी आहे ती संपूर्ण देशभरात जल्लोषाची तयारी जी आहे ती सुरू आहे। आणि अहमदनगरला देखील आपण बघतो की 51 फुटी हा कटआउट जो आहे प्रभू श्री रामचंद्राचा हा जो आहे तो लावण्यात येणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळत आहे। ज्यांच्या संकल्पनेतून हे हा कटआउट जो आहे तो लावण्यात येणार आहे ते माजी नगरसेवक धनंजय जाधव आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार काय सांगाल। मोठा उत्साहाचं वातावरण आहे आणि ही 51 फुटी कटआउट जे आहे ते आपण लावणार आहात। खरं म्हणजे आपल्या सर्व देशवासियांसाठी हा एक आनंदाचा क्षण आहे आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने हा साजरा करण्याचा प्रयत्न करत आहे। ज्याप्रमाणे मोदींच्या नेतृत्वाखाली खरं म्हणजे आपल्या देशाची उंची वाढत आहे, तसंच प्रभू श्रीरामांचं उंच असं कटआउट या ठिकाणी लागलं पाहिजे असं आमच्या सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि म्हणूनच आम्ही 51 फुटी प्रभू श्रीरामांचं प्रतिमा या ठिकाणी लावत आहे। अशाच प्रकारे आपल्या देशाची उंची यापुढेही वाढत राहो अशीच आम्ही या ठिकाणी प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना करणार आहोत। त्या दिवशी नेमके काय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि कशा प्रकारे जल्लोष करणार आहात? त्या ठिकाणी आम्ही आतिषबाजी करणार आहोत, संध्याकाळी दीपोत्सव करणार आहोत, तसेच येणाऱ्या भाविकांना आम्ही प्रसादाचं आयोजन देखील त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। काही मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक त्या ठिकाणी येऊन आपल्या आपल्या पद्धतीनं आपल्या घरामधूनच काही प्रसादाचं साहित्य घेऊन प्रसाद बनवून त्या ठिकाणी लोक येणार आहेत। कारण आपण पाहतो की हा उत्सव एकट्या कुणाचा नसून हा संपूर्ण देशवासियांचा उत्सव आहे आणि आमच्यापेक्षाही जास्त उत्साह खरं म्हणजे नागरिकांमध्ये आहे आणि ही खरं म्हणजे आनंदाची गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी। नक्कीच 22 जानेवारीला विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठा उत्साहाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी अहमदनगरमध्ये पाहायला मिळत आहे। कॅमेरा विक्रम बनकर कुणाल जायकर, TV9 मराठी, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।